उठ उठ. तुझं काय चाललंय? दिवसा शक्य होत नाही ना तुला बबडूला माझ्यापासून लांब नेणं, म्हणून रात्री असं जवळ घेऊन माझ्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न करतेस तू. सोहम हळू बोल, बबडू झोपलाय आणि बबडू माझा मुलगा आहे सोहम. त्याला माझ्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. खूपच कॉन्फिडन्स आलाय का तुझ्या? ठीक आहे, बघ आता मी काय करतो ते बघ. गुड मॉर्निंग. सो अरे कसली गुड मॉर्निंग? या शुभ्राने ना डोकं फिरवलंय माझं सकाळ सकाळ. काय झालं सो? काही नाही का, नाटकं वाढत चालली आहेत तिची. आता बघ मी ना असं काहीतरी करतो ना, बघ आता तू तुला दाखवून देतो मी काय करू शकतो ते. म्हणजे काय करायचं? हे बघ, आपण ऑलरेडी खूप काय काय करून झालंय, आता काय करायचं? पण तिला अक्कल येत नाही ना अजून. या शुभ्राला ना खूप मोठा झटका द्यावा लागणार आहे आता. तू एक काम कर, मॅडीला घरी पाठव. आता मॅडीच्या खांद्यावर बंदूक ठेवून या शुभ्राचा काटा काढायला लागणार आहे मला. ओके सो. येस, गुड. माझी खात्री होती की हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार म्हणून. पण एक लक्षात ठेवा, या कंपनी बरोबर आपण पहिल्यांदा काम करतोय. सो फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तेव्हा ती ऑर्डर आपल्याला वेळेवरती पूर्ण करावी लागणार आहे. तुम्ही प्रोडक्शन डिपार्टमेंटला लगेच सांगून टाका. हो हो हो, ठीक आहे. हो, मी येते लवकर. फाईन. ओके, ठेवते. अहो, काय चाललंय तुमचं? असे सारखे माझ्या समोर काय येत आहे? माझ्या बायकोला बघून घेतोय. काय ती एकदा ऑफिसला निघून गेली ना की दिवसभर तिचं दर्शन होत नाही मला, म्हणून ते डोळे भरून बघून घेतोय. काहीतरी असतं तुमचं. इकडे कसं घड्याळ. एक मिनिट. हे घ्या मॅडम. रुमाल ठेवला होता इथे मी. हा घ्या मॅडम. फाईल. हे घ्या मॅडम. ओ सॉरी, हे घ्या. अच्छा, यासाठी चाललं होतं ना सगळं? काय हो, कसं जमतं तुम्हाला हे सगळं? बाबा, खरंच कसं हो जमतं तुम्हाला? अहो पण काय हे, आपलं वय काय? तुम्ही फूल काय देताय मला? अरे वय ही मनाची अवस्था आहे. आणि मला एक सांग, फुलाची काय हरकत नसेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि मी जरी दख्खल म्हातारा झालो ना तरी माझ्या बायकोला मी रोज एक फुल देणार. आणि ते करण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही. काय ग, बरोबर की नाही? तुप 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 चुबला. प्रेमाला वयाची अटच नसते. पण एक सांगू, तुम्ही दोघं खूप क्यूट आहात. चला, मला उशीर झालाय, निघायला पाहिजे मला. आई आई, अजून रागावलात का हो माझ्यावर? चालू दे तुमचं सासू सुनेचं. नाश्ता रेडी आहे, मी गरम करतो. आसावरी झालं की खाली आहे. ओके. आई प्लीज, आई प्लीज माफ करा ना मला, प्लीज. आई, शुभ्रा, अगं वेडी आहेस का तू? मी तुझ्यावर जास्त रागवू शकते का कधी? नाही ना. एक सांगू का शुभ्रा, माझी रिक्वेस्ट समज. तुझ्याकडे सोहममध्ये जो काही प्रॉब्लेम आहे, जो काही बेबनाव आहे, जे काही भांडण आहे, ते मिटवून टाका बरं प्लीज. तुमच्या दोघांमधल्या प्रॉब्लेमचा परिणाम शुभमवरती होईल. मॅडम,
जरा महत्वाचं बोलायचं होतं. बोल ना. नाही, ऑफिसचं काम आहे, जरा बाहेर याल का? हो, आले. हा, मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का सोहम? काय झालं? हो म्हणजे तुम्ही टेन्शन नका घेऊ, पण मॅडम एक विचारायचं होतं महत्वाचं, की हे चेकबुक तेच आहे ना ज्याची सायनिंग अथॉरिटी फक्त तुमच्याकडे आणि मॅडीकडे आहे? हो. का रे? तुम्ही काही अमाऊंट काढली आहे का चेक विड्रॉ करून? मी? हा? नाही. मग घेतले चेक म्हणजे मॅडीनेच काढले असणार. नाही, पण मॅडी असं मला सांगितल्याशिवाय नाही काढणार. काय काय झालंय का एक्झॅक्टली सोहम? नाही, मला मॅडम बँकेतून फोन आला की काही चेक विड्रॉ झालेत आणि मोठी अमाऊंट तुम्ही काढली आहे म्हणून. हो का? पण मग इथे पाठी लिहिलं नाही का त्यांनी काही कारण त्याचं? नाही ना मॅडम, काही डिटेल्स मला मिळाले नाहीत. म्हणूनच मी तुम्हाला आधी विचारलं की तुम्ही काही अमाऊंट काढली आहे का म्हणून. मला काय वाटतं सोहम, काही कारणासाठी मॅडीने काढली असेल. आय थिंक वी विल नो कशासाठी काढली आहे ते. पण मॅडम ते पैसे कोणाला ट्रान्सफर नाही झालेत, सेल्फ म्हणून काढले. ते एवढी मोठी अमाऊंट फक्त म्हणजे कॅश साठी एवढी मोठी अमाऊंट काढली आहे तर मला कळेल ना, म्हणून मी तुमच्याकडे हे घेऊन आलो. नाही नाही, यू डिड राईट थिंग. मला वाटतं आपण ऑफिसला जाऊया, मॅडीला विचारूया. नाही मॅडम, मी मॅडीला घरीच बोलवलंय. का? मॅडम काही झालं तरी मॅडी आपली खूप जुनी आणि विश्वासू एम्प्लॉई आहे. त्या अशा बाबतीत तुम्ही ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर तिला प्रश्न विचारणं मला बरोबर नाही वाटलं, म्हणून मी तिला घरी बोलवलं. नाही नाही नाही, यू डिड ॲब्सोल्युटली राईट सोहम. आय एम प्राऊड ऑफ यू. इन फॅक्ट करेक्ट केलंस तू. पण मॅडी अशी काही अमाऊंट वगैरे काढण्यापूर्वी युजली माझ्याशी डिस्कस करते. तिने असं न सांगता का काढले असतील पैसे? मॅडम कधी कधी होतं असं, एक गरज असताना अशा गोष्टी नाही सुचत आणि चुका करून बसतात. नाही म्हणजे माझं असं म्हणणं नाही मॅडीने काही केलंय, पण शेवटी ती विश्वासू आहेच, आपण तिला कन्सिडर करायलाच हवं. या म्हणजे काहीतरी एक्सप्लेनेशन असेल ना तिच्याकडे. एनिवे तू एक काम कर, ती आली की ताबडतोब तिला वर पाठव. मी बोलून बघते तिच्याशी. आणि तू पण. हो. ओके. अरे मॅडम, आमच्या हातचा नाश्ता तर खाऊन जा. हो, जरा महत्वाचं काम आहे. वर जाऊन खाल्लं तर चालेल का? हरकत नाही, टेस्ट तर करा. खूप मस्त आहे, खूपच छान आहे. सोहम तू पण खा. हा? हो हो. मी वर जाऊन खाते. बाबा, हे बरोबर आहे का बघा? चल. त्याआधी शुभ्रा, मी कितीही पाडायचा प्रयत्न केला तरी तू उठून उभी राहतेसच ना. डोंट वरी, आज मी असा धक्का देणार आहे ना तुला की तू खड्ड्यात नाही डायरेक्ट दरीत पडशील. आणि काहीही केलंस तरी तिथून वर येणं तुला कधीच शक्य होणार नाहीये. शुभ्रा, ए शुभ्रा, काय झालं? कुठेस तू? इकडेच आहे मी राजा. काय झालं? ओ गो तू माझा राजा, काय हवंय तुला? ए शुभ्रा, ओ. मला ना खूपच भूक लागली. काय ते खायला दे ना. बर, काय देऊ सांग? तुला लाडू देऊ का पोळीचा रोल देऊ? पोळीचा रोल. बर, ये इकडे बस. मी तुला मस्तपैकी पोळीचा रोल देते. बशा बशा. पण बबडू, रोज रोज नाही या छान पोळी मिळणार. आता उद्यापासून काय खायचं? पोळी भाजी. व्हेरी गुड. हॅलो सोहम सर. हॅलो शुभ्रा मॅम. मॅडी, हाय बबडू. अरे वेट, काय झालं बबडू?
अरे वा मॅडी, तू पण आलीस, व्हेरी गुड. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडी. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. थँक्यू सर. घ्या. सॉरी सर, मी आल्यावर खाते. आसावरी मॅमनी मला अर्जंटली भेटायला बोलवले. त्यांचं काहीतरी काम आहे माझ्याकडे. हा, ओके. येते मी त्यांना भेटून. डोंट वरी मॅडी, ते कुठेही पळून जात नाही. तुझं काम करून तू ये आणि मग खा. मी ठेवतो तुझ्यासाठी. यू आर जिनियस सर. अरे मॅडम कडे जायचंय, त्या वाट बघतायत. सॉरी सॉरी सॉरी. मी येते सर. हो हो, मॅमला भेटून. ये 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 हळू. तू काय तुझं आणू? नाही नाही, होऊ द्यायचं. ए, शुभ्रा सांग ना ते मॅडीला काय सांगू? त्रास नाही द्यायला मला. गुड मॉर्निंग आसावरी मॅम. गुड मॉर्निंग मॅडी. कशी आहेस? आय एम फाईन. हे काय आहे मॅडी? मॅम हे चेकबुक आहे. संपलेत का चेक? हे चेकबुक कुठे सापडलं माहितीये? कुठे मॅम? तुझ्या डेस्कमध्ये. माझ्या डेस्कमध्ये? तिकडे कोणी ठेवलं? मॅडी तुला माहिती आहे ना, हे ते अकाउंट आहे जे फक्त 2च लोक ऑपरेट करू शकतात. येस मॅम, तुम्ही आणि मी. कोणीतरी यातले चेक्स वापरून खूप मोठी रक्कम या अकाउंटमधनं काढली आहे. मॅम मला नाही माहिती. माझा काही संबंध नाही याच्याशी मॅम. मॅडी तुला काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे तुला काही पैशाची गरज आहे का? तू कसल्या अडचणीत आहेस का? नो मॅम. आणि मला जर पैशाची गरज असती तर मी तुमच्याकडे मागितले असते ना मॅम. करेक्ट. ही कंपनी जितकी माझी तितकीच तुझी आहे. वा मॅडम, आय गेस ही कंपनी माझी सोडून बाकी सगळ्यांचीच आहे. तुला जर काही पैशांची गरज असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तू माझ्याशी बोलू शकतेस. तू सोहम सरांशी बोलू शकतेस. आम्ही सगळे तुला मदत करू. तू जर हे पैसे काढले असशील तर तू फक्त मला सांग. आपण ही गोष्ट इथेच विसरून जाऊया. मॅम मी खरं सांगते मॅम, मी पैसे नाही काढले मॅम. हे बघ मॅडी, मी तुला अजून एक संधी देते. तू फक्त कबूल कर. मॅम मी खोटं का कबूल करू मॅम? तुम्ही सांगा ना. मी नाही काढले पैसे मॅम. खरंच मी पैसे नाही काढले. सोहम सर तुम्ही सांगा ना मॅमला. मी कधी असं काही चोरी वगैरे केली का आपल्या कंपनीमध्ये? मॅम इतकी वर्ष आपल्या कंपनीमध्ये काम करते मॅम. मी खरंच पैसे नाही काढले मॅम. आणि तुम्ही माझ्यावर असा संशय का घेताय पण मॅम? आपली चूक लपवण्यासाठी कांगावा करू नकोस तू. या अकाउंटमध्ये एवढी मोठी रक्कम कशी काढली गेली, तीही कॅशमध्ये? तुझ्याशिवाय गोष्ट दुसरी कोणीच करू शकत नाही. मॅडी, मी इतकं बोलूनही तू अजून ऍक्सेप्ट करत नाहीयेस. तू माझ्यासमोर आता दुसरा कुठलाही पर्याय ठेवला नाहीयेस. यू आर सस्पेंडेड. खरंच तुझ्याकडनं मी अपेक्षा केली नव्हती मॅडी. तुझ्या जागी माझ्या मुलांनी जरी चूक केली असती ना तर त्यालाही मी हीच शिक्षा दिली असती. जोपर्यंत या सगळ्याचं एक्सप्लेनेशन तुझ्यापाशी नाहीये तोपर्यंत इनडेफिनेटली यू आर सस्पेंडेड मॅडी. यू कॅन गो. मॅम प्लीज मॅम. व्हेरी गुड. चला पुढे जाऊया आपण. आता कुठल्या स्टेशनवर थांबणार आहे गाडी? मुंबईला थांबणार. डायरेक्ट एक्सप्रेस ट्रेन आहे आमची. हा, सुपर फास्ट. या आता मुंबई आलं. ऍपल खा. ए मॅडी आली. अरे मॅडी कुठे निघालीस? तुझ्यासाठी ठेवलं ना मी, खाऊन जाते. नो सर, मी हे खाल्लं तर मॅडमला वाटेल मी याची पण चोरी केली.
चोरी? काय बोलतेस मॅडी तू? सर आसावरी मॅमने माझ्यावर आरोप केला की मी कंपनीचे पैसे चोरले म्हणून. थांब मॅडी, कुठे जाऊ नकोस. मॅडी शुभ्रा मॅम, मला नाही वाटत मी आपलं काम. सॉरी, डीपीके फूड्स कंपनीमध्ये आता काम करू शकेल. तुम्ही प्लीज सरांना समजून सांगा मॅम. मॅडी अगर रडू नको मॅडी. मी योग्य निर्णय घेतलाय. तर काय ऐकतोय मी असावरी? तू मॅडीवर चक्क चोरीचा आरोप केलास? ती असं काही करेल असं वाटलंच कसं तुला? आणि काय पुरावा काय तुझ्याकडे? हे आपल्या कंपनीचं चेकबुक. सगळे चेक्स वापरलेले आहेत. मॅडीच्या डेस्कमध्ये सापडलं. सापडलं असेल ना, पण ते तिनेच वापरले कशावरून? दुसरं कोण वापरणार आहे? हे ते अकाउंट आहे ज्याची अथॉरिटी फक्त मॅडीकडे आणि माझ्याकडे. मॅडी शिवाय ह्याच्यातनं दुसरं कोणी पैसे काढणं शक्यच नाही. माझा प्लॅन परफेक्ट वर्क होतोय. मॅडीने एवढी मोठी चूक केली आहे ना की मी त्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. माझ्याशी कोणी खोटं बोललेलं मी अजिबात खपवून घेऊ शकत नाही. मॅडीच्या जागी सोहम असताना तरी सुद्धा मी हेच केलं असतं. आसावरी, मी तुला सांगतोय, तू सोहमवर आंधळा विश्वास टाकतेस. तू बोलतेस एक आणि वागतेस वेगळं. मला सांग, हे चेकबुक तुला कोणी दिलं? सोहमने दिलं ना? चेकबुक कोणी दिलं हे महत्वाचं नाहीये. हे चेकबुक कोणी वापरलं ते महत्वाचं आहे. अगं पण आसावरी, मॅडी तुझ्याकडे इतकी वर्ष काम करते, प्रामाणिकपणे काम करते, एवढा मोठा आरोप तिच्यावर करताना तू तिच्याशी शांतपणे बोलायला तरी हवं होतंस ना? नक्कीच बोलले. मी तिला पुन्हा पुन्हा संधी दिली एक्सप्लेन करायची, पण तिच्याकडे कुठल्याही गोष्टीचं एक्सप्लेनेशन नव्हतं ना. ती चूक कबूल करायला तयार होती. मॅडी नेहमीच कन्फ्युज्ड असते, नेहमी खूप गोंधळ घालून ठेवते. फक्त तुमच्यामुळे एवढी मोठी महत्वाची पोस्ट मी मॅडीला दिली. माझ्यामुळे उपकार केल्यासारखं बोलतेस तू. नाही, नको करूस. आणि माझ्यासाठी एवढी मोठी पोस्ट तिला द्यायला नको होतीस तू. तिची कॅपॅसिटी आहे की नाही हे बघून द्यायला हवी होतीस. उपकाराची भाषा मी नाही, तुम्ही करताय. शुभ्रा, काय झालं ग बाय? काय झालं ग? टेन्शन आलंय का तुला बायको? बघितलं ना मी काय केलं? मॅडीने माझ्या वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न केला, मी तिचा पत्ताच कट करून टाकला. बघितलं ना तुझ्या लाडक्या आईबाबांचं किती जोरदार भांडण चाललंय आज. तू जर आपल्याबद्दल त्यांना काहीही सांगायचा प्रयत्न केलास ना शुभ्रा, तर मी असं काहीतरी करेन की त्यांच्यात फक्त भांडण नाही होणार, त्यांचं हे सो कॉल्ड गोड नातं आहे ना, ते कायमचं तुटून जाईल. मी हे करूच शकतो. हे कसं घडेल याची काळजी घेईन मी शुभ्रा. बघ बाई, आता तू ठरव, तुझ्या लाडक्या आईबाबांचं नातं तोडायचं का वाचवायचं? हे हसायला काय झालं ग? काय जोक सांगितलं का मी तुला? सोहम, तुला काय वाटतं? तू काहीतरी जाऊन सांगशील आणि त्यांचं नातं तुटेल? गैरसमज आहे तुझा. तुला प्रेमाची ताकद कधी कळणारच नाही रे सोहम. आणि कशी कळणार? तू कधी कोणावर खरं प्रेम केलंच नाहीयेस. पण एक गोष्ट मी तुला खात्रीनं सांगते, आई बाबांच्या प्रेमाच्या मध्ये कुणीच नाही येऊ शकत. अगदी तू सुद्धा नाही.